कार्यालय बेळगाव, तालुका पंचायत कार्यालय खानापूर यांच्या सहयोगानं समग्र शिक्षण कर्नाटक योजने सामाजिक परिशोधन आणि प्रधानमंत्री पोषण अभियान शक्ती अंतर्गत आपल्या गेल्या 19, 20, 21, 22, 23 जो कार्यक्रम आपला होता तो म्हणजे इथं सामाजिक, आर्थिक आणि त्याचबरोबर आपल्या गावामध्ये शाळेमध्ये ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्यासाठी परिशोधन करण्यासाठी एक टीम नेमली होती आणि ती टीम गेल्या 15 दिवसापासून आपल्या नंजिनकोडल ग्रामपंचायतीमध्ये नंजिनकोडल ग्रामपंचायतीचं त्याचबरोबर नंजिनकोडल ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या एकूण 6 शाळांपैकी 2 शाळा निवडलेल्या आहेत। एक नंजिनकोडल शाळा त्याचबरोबर सागरे शाळा, प्रत्येक पंचायतीला 2-2 असं निवडलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आलेल्या जी टीम आहे याने आपल्या शाळेची संपूर्ण तपासणी करून आपली वर्दी त्याने तयार करून ते सरकारला पाठवणार आहे आणि त्यासाठीच हा कार्यक्रम आता आपण साजरा करणार आहोत। तत्पूर्वी सर्वजण उभं राहावं आणि नाडगीतेला आपण मान दिलं पाहिजे, त्यासाठी सर्वांनी उभं राहून नाडगीतेला हे करावं। आता इधर हात Hare
यानंतर आता यानंतर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्याकडून स्वागत गीत या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या खानापूर तालुक्याचे अरण्य अधिकारी श्री गणाचारी सर, त्याचबरोबर आपल्या वार्डचे रुक्मिणी बळवंत पाटील सदस्य ग्रामपंचायत, त्याचबरोबर आपल्या शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष मारुती चौगुले, तसंच आपल्या गावचे एक नागरिक भगवंत पाटील व युवा कार्यकर्ते किरण पाटील या आणि या कार्यक्रमाला सर्व एसडीएमसी सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, त्याचबरोबर गावातील सर्व नागरिक उपस्थित राहिल्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीनं पूर्ण आभारी आहे। त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचं पुष्पहार घालून स्वागत होत आहे। प्रथम आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारलेले पाटील यांना हंडान नका करून द्या, थांबा त्या हंडान कशा
मॅडम काय कुठं बोलले सर काय कुठं रे त्यानंतर या सामाजिक परिशोधन नोडल अधिकारी असलेले श्री गणाचारी सर अरण्य अधिकारी यांचं देखील श्री एन एन गर्जे यांनी पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार. त्यानंतर या सर्व मेन जो कार्य आहे या कार्यक्रमाला चालना देणारे सर्व माहिती संग्रहित करून सरकारला निवेदन पाठवणारे श्री मंजुनाथ कोळी सर यांचं हार घालून किरण पाटील यांनी सत्कार केला. त्यानंतर आपल्या शाळेचे एसडीएमचे अध्यक्ष श्री मारुती चौगले यांचा हार घालून सत्कार श्री मल्हारी परमगोडा यांनी करावा. यानंतर आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री भगवंत पाटील यांना पुष्पहार घालून स्वागत. धन्यवाद. आता आपल्या या परिसंशोधन कार्यक्रम जो आहे सरकारनं हे नियोजन केलेलं आहे. त्यासाठी NGO मार्फत हे ऑडिट चालू आहे आणि त्या ऑडिटमध्ये 8 जण मेंबर आहेत. ते सर्व मेंबर प्रत्येकांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या यांच्याशी जाऊन संपर्क साधून ती माहिती संग्रहित करतात. त्यानंतर ती संग्रहित माहिती आणि त्याचबरोबर या सर्व टीमवरती आपल्या सरकारमार्फत एक नोडल अधिकारी म्हणून आपल्या खानापूर तालुक्याचे अरण्य अधिकारी श्री गणाचारी यांना नेमणूक केलेली आहे. मग यानंतर ती वर्दी जी आहे ती सविस्तर माहिती घेऊन ती माहिती सरकारला समग्र माहिती असते. आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, त्याचबरोबर व्यवस्थित शिक्षक शाळेला येतात की नाही, शाळेतील सर्व रजिस्टर व्यवस्थित पाहतात की नाही, ते भरून ठेवतात की नाही, जो सरकारपासून अनुदान जमा झालेला आहे तो व्यवस्थितरित्या खर्च करतात की नाही, जो जमा झालेला अनुदान आहे त्या कामासाठी त्या योजनेसाठी ते खर्च करतात की नाही, शौचालय व्यवस्था आहे की नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे की नाही, विद्युत व्यवस्था आहे की नाही, या शाळेमध्ये किती शिक्षक काम करत आहेत आणि शिक्षकांची आवश्यकता आहे का, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आपण ही शाळा ही एक 1ली ते 5वी असल्या कारणामुळं इथं आम्हाला संबंधित तेवढंच, याच्या पुढं ज्या ठिकाणी 1ली ते 8वी पर्यंत आहे त्या ठिकाणी मात्र जास्त माहिती आहे. त्या सर्व माहितीचा संग्रह करून त्यांनी पाठवणार आहे. एवढंच मी प्रस्तावित इथं संपवतो. कर्नाटकमध्ये सामाजिक प्रश्न तुमचं शाळाच्या बाबतीमध्ये
दिला होता ते गावामध्ये जाऊन ते वरती करायला होता. तर बंद करायला सांगा सर विचारा त्याप्रमाणे सांगितलेलं आहे सर. आता आम्ही ते तुमचं काय मुलं आहेत ना त्यांनी शाळेला यायला पाहिजे आणि पुढच्या वर्षी दाखला ते जास्ती व्हायला पाहिजे आणि कोण प्रायव्हेट शाळांनी जातात नाही मुलांची त्यांच्या इथं यायला पाहिजे आणि इथं त्यांना रस्ते व्यवस्था काय काय पण सगळ्यांनी आम्ही बऱ्याचशी पूर्वसभा घेतली. त्या दिवसाही सदस्यांना ते सांगितलेले आहे का सर तुम्ही सांगा काय म्हणलं सर ते आडत भाषा कन्नड आहे त्यासाठी कन्नडमध्ये बी बोलायला पाहिजे सर. सगळे कन्नडमध्ये आता बघा दाखलाचे बी मराठीमध्ये त्यांचे येतात ते बी आम्ही रिपोर्टमध्ये हे केलं आहे सर. आंध्रा ते बी इंग्लिशमध्ये दिलं नाही आणि कन्नडमध्ये दिलं नाही मराठीमध्येच येतात असं यायचं तर ते बी आम्ही वर्धेमध्ये हे केलं नाही का. त्यासाठी आता आम्ही काय दोन दिवस तुमचं शाळामध्ये येऊन हे केलेले वर्धे येतात. इथं सर सांगितलेल्याप्रमाणे पाण्याची व्यवस्था आहे का आणि मुलांची खेळ खेळायला शाळाचे ग्राउंड आहे का आणि कंपाऊंड आहे का. आता सगळी व्यवस्था आहेत म्हटलं तर बी तुमचं मुलांची दाखला ती कमी आहे का ते कशाला कमी व्हाले तुम्ही जरा एक 10 मिनिट काय पालक लोक आहेत ना जरा चर्चा करा. नोडल अधिकारी सर बी घनाचार्य सर यायचं होतं त्यांनी सर दुसऱ्या कामासाठी मिटिंगला गेलेले होते. ते सर परवानगी कर्लिंगनावर सर म्हणून सर आलेले आहेत त्यांचं मी आम्ही स्वागत करणार. हे विषय चर्चा होते म्हणून आम्ही हे करायला काय म्हटलं तर आम्ही वर्धे वाचून दाखवले ते वर्धे होऊन जातात तुम्हाला माहीत होत नाही. आता इथं याच्यामध्ये काय जरा अनुकूल काय आहे का आणि अनानुकूल काय आहे जरा तुम्ही चर्चा करा. नाहीतर एक एक माणूस उठून जरा तुमच्याच ग्रुपमध्ये डिस्कशन व्हायला पाहिजे. आणि एक गोष्ट इथं काय हे शाळा सभाचा चर्चा व्हायला ना ते तेवढंच चर्चा होऊन काय म्हटलं तर आम्ही रिपोर्ट वरती जातात व्हिडिओ होणार त्यासाठी दुसरं काय तर चर्चा असलं तर हे शाळा सभाचा सोडून विषय असलं तर हे सभा संपलं की नंतर चर्चा करायला बी अवकाश आहे सर. त्यासाठी आम्ही विनंती करायला हे शाळासाठी आणि पोरासाठी काय बी विचारायचं असलं तर विचारा सर. आणि काय समस्या आहे तर तुम्ही बी सांगा सर चांगलं त्याच्याबद्दल आम्ही वरती पाठवून देत असतो. वरती जातात वरती जाऊन आणि ते इथं काय समस्या ते बी क्लिअर व्हायचा अवकाश आहे. काय तर समस्या तुम्ही काय आम्हाला बी काय माहीत होत नाही आणि आम्ही 2 दिवस तेवढं चालायला घरगुती म्हणून तिथं तेवढं लोक शेताकडीला गेलेले आणि गावाला गेलेले. आता तुम्ही सभा आहेत म्हटलं तर सगळे पालक लोक आलेले आहेत त्या ग्रामस्थ येतात. आता तुम्ही चर्चा केलं तर ते जर आम्ही बी पॉईंट आम्ही सोडलेले पॉईंट ते बी टिक करून आम्ही वरती पाठवून देतो. आणि असं म्हणून नको तर आम्ही रिपोर्ट पाठवाले काय ते गांभीर्याने तेवढंच पाठवायला पण असं काही नाही. काय चर्चा होत नाही ते तेवढंच आम्ही वरती पाठवून देत वरती जात होता. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करायला ते 10 मिनिट ते विषयाबद्दल चर्चा करा. त्या मुलांचे शिक्षण कसं आहे का आणि अंगणवाडी टीचर आले तर आले नाही अंगणवाडीचं मध्ये किती पुरा होता आणि तिथे कसं शिक्षण चालू आहे ते बी जरा तुम्ही सांगा म्हणून मी हे सांगा सर. कोणतं वडील उभारणं सगळे गावासाठीचा विषय असतात. मध्ये अपलोड होतात व्हिडिओ करायचं काही गरज नाही सर. युट्यूबचा लिंक मिळतात कोण बी बघू शकतात सर. मी परवा बोललो होतो तुम्हाला विषय लहान मुलांसाठी जे शाळेसाठी म्हणजे शाळा संख्या का कमी होण्याचं कारण तुम्ही परीक्षेशन चांगलं द्यायला सगळं व्यवस्था पोचवायला इकडे यायला आलंय व्यवस्था यायला लागल्यात पण नाही आल्यात पण थोड्या लागतील काही वेळी. तर जे तुम्ही अंगणवाडीत जे पोरांना प्रोत्साहन करायला पाहिजे तुमच्याकडून होत नाही झालंय. तुम्ही अंगणवाडीत काहीच नाही आहे मग ते पोरांना फक्त जेवण वाढा शिक्षण तिथं पहिला स्टार्टिंग आता प्रायव्हेट स्कूलला LKG UKGचं कसं शिक्षण आहे तसं अंगणवाडीमध्ये शिक्षण शिकवायला पाहिजे तरच पोरं इकडं चांगली होतील शिक्षण शिकतील चांगल्या बसतील त्यांना टायमिंगचं वेळाचं महत्व होईल. तिथं थोडं लिहिण्यासाठी सुधारणा तिथंच होणार मेन अंगणवाडी बनणार आणि त्याच्यानंतर इथं पोरं येणार बाहेर जाण्याची काही आवश्यकताच नाही.
जर आपल्या गावातच चांगलं शिक्षण अंगणवाडीतनं शाळेत मिळत असेल तर बाहेर पडवायची काय गरजच नाही. अंगणवाडीचं म्हणजे काय त्यांचा पाया चांगला व्हायला पाहिजे, सर. डिटेल जरा सांगायचं म्हणजे अंगणवाडी हा. मॅडम मी ते क्लिअरिटी सांगतो. हा, अंगणवाडीमध्ये कसं असतं, आता एक हेल्परनी एक शिक्षिकेमध्ये कसं आहे, एक हेल्परनी काय मुलांना फक्त जेवण वाटणे सांभाळणे ह्याच्या व्यतिरिक्त ती शिकवू शकत नाही. शिक्षिकेला काय तुमचं मीटिंग असतंय काय असतंय, त्यांनी त्यावेळी तिथं गैरहजेरीमध्ये फक्त त्या दिवशी 2 आठवड्यात तुमची 4 मिटिंग आहेत, 2 मिटिंग आहेत. ह्याच्यामुळे त्या मुलांना शिकवण्यासाठी कोण प्राधान्यच नाही ने. हेल्पर बाई करणार फक्त आपलं काम, ते कुठं संडास केलं त्याला हे कर, त्याला हे कर, त्याला व्यवस्थित हे कर, एवढंच होणार. मॅडम गेली त्या दिवशी तिथं हजर नाहीत ना, मुलांना काय शिकवायचे, त्याला गम येत नाही मुलांना. त्यांनी सर काय सांगाल ना, ते सगळे हे आहेत ना, संमती आहे. संमती आहेत तुमच्या. होय ना. आता त्याच्यामधून ते असं बदल व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी सर सांगायला. मॅडम तुम्ही काय सांगता तर काय शिकायला ते जरा उठून सांगा. त्यांनी सर सांगायला ना, आता ते प्रमाणे सगळे लोक येतात, ते तुम्ही तिथे काय प्रोसिजर नाही हे करतात आणि कसं शिकवतात म्हणा तरी जरा क्लिअर सांगा. म्हणजे आता लहान मुलं आणि म्हणजे आता त्यांना शिकवते की शिकवते की आई शिकवते, सर्व शिक्षण असते, गाणी असतात, गोष्टी असतात, त्यांना सर्व असते ते शिकायचं. शिकवते मी माझं ते मी करते, परंतु कॉन्व्हेंटला पाठवायला मग त्याच्यात संख्या कमी व्हायला पण पहिले अंगणवाडीला यायची मुलं. त्यांनी सर काय सांगायला, तिथं पोरं बसतात आणि जेवण करतात येऊन सोडतात. नाही शिकवायचं काम प्रयत्न करतो सर मी. आणि बदल व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी सर सांगायला नाही ते काय शिकायला म्हणून त्याला परावाची बी पूर्व सर्वांमध्ये बी चर्चा झाल्या म्हणा. ते सगळी काय शिकायला आणि कसं तेवढं पोरायचं. म्हणजे आता 8 आहे सर, 3 to 6 मध्ये रोज येणार आहे आणि 2 कॉन्व्हेंटला ह्या वर्षी पाठवलेले. सर म्हणजे प्रॉब्लेम कसा व्हायचा, कॉन्व्हेंटमध्ये गेलेली मुलं हुशार व्हायले आणि आमच्या शाळेमध्ये असलेली मुलं का हुशार होत नाही, याचा मेन प्रॉब्लेम आहे. प्रयत्न करायला शिकवायचं असतं सर. त्यांनी काय सांगायला, कॉन्व्हेंटमध्ये गेलेली पोरं हुशार आहेत. इथं तुमच्या अंगणवाडीमध्ये शिकलेली शिकवायला पाहिजे की लहान मुलांना पण. 3 वर्षामध्ये वय पण मुलांना येते, तर मग काय करायचं घेऊन त्याला. म्हणजे आता फर्स्ट बाळांना ते येत नाही, 3 to 4 ला येत नाही, त्यांना किती पण शिकवा तुम्ही, त्यांनी डोक्यात लवकर घेत नाही. नंतर लास्ट स्टेजला तेव्हा शिकवतो मी सर्व. त्यावेळेला शिकवलं मग मुलांना लक्षात राहतंय का नाही राहतंय, मग तुम्ही शिकवलं तर राहणार नाही, सर्व मग तिथं तुम्ही शिकवलं असतं मग पहिली मध्ये आल्यानंतर मुलांना अ पण द्यावं लागत नाही, ग पण द्यावं लागत नाही, मग तेव्हा काय करणार. सर्वांना येतं आता, सर्व पहिलीला येतात त्यांना पण आम्ही शिकवूनच पाठवते त्यांना. तुम्ही पाठवता म्हणाला पण इथं आल्यानंतर यांनी सर काम करा, तिकडं शिक्षण झालं नसतं तर आम्ही इथं काय करणार, ते पण येत नाही ह्या मुलांना असं म्हणतात. 3 ते 5 ते 6 वर्ष असताना सर्व लक्षात राहते सर शिकवलेलं. आणि त्याच्या आधी काय ती गाणी वगैरे सांगू शकतात. सांगायला त्यांनी आम्ही शिकवणच का घातले मग मुलगी कॉन्व्हेंटला, इथं शाळा का घातली नाही हे कारण सांगायला पाहिजे. मला इथं लाईव्ह व्हायला नाही, आमच्या गावात काय करणी आहे. आणि भाग्यलक्ष्मी आम्ही जे मुलांचे कपडे त्यांना तर घालायचंच नसतं इंग्लिश मिडियमला, तरी पण घालतो. तुम्ही रिपोर्ट द्यायला पाहिजे, त्याचा विषय तुम्ही सॉल्व्ह करायला कारण ते आहे. तुम्हाला म्हणजे वैयक्तिक बोलायचा आमचा उद्देश काही नाही. त्यांनी काय म्हणतात संख्या वाढवा, आम्ही काय म्हणतो आमचं मुलगा शाळेत अंगणवाडी. आता तुम्ही सांगायला तसं नाही आहे. 5 ते 6 वर्षाच्या मुलांना डोक्यात घेतात ते दिवाळी एबीसीडी सर्व. तर त्याच्या आधीची गाणी वगैरे तेवढंच म्हणू शकणार की ती अक्षरामध्ये सर्व हा म्हणजे इथं काय म्हणत नव्हती, मग त्या काय इथं पण हुशारच होती त्यांची मुलगी. मी शिकवतोच की सर एक प्रॉब्लेम पहिला जो फॉरवर्डची जो बोजा आहे पहिला मॅडम, कारण आठवड्यात 4 वेळा मिटिंग असतात किंवा 3 वेळा मिटिंग असतात. मॅडमचं नाही दिवस महिन्यातून 2च असतात मीटिंग. मध्ये बोलवले तर मग जायचं लागतं. त्याच्यात रविवार सुट्टी. म्हणजे प्रॉब्लेम कुठे व्हायला आहे, जो इतर लोड घातले बालवडीवर मॅडमवरती तो लोड कमी व्हायला पाहिजे. म्हणजे मॅडम राहायला पाहिजे डिलिव्हरीचं तुम्ही हे काय घाला, ते बाकीचा जो बोजा तुम्ही घातला का नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला.
शिकवायला अवकाशच नाही. कारण त्याला अवकाश मिळत नाही शिकवायला ना. ते समाजसेवाला ना ते समाजसेवा तुम्ही सांगायला पाहिजे. त्यांनी सर सांगितलं ना तुम्ही आठवड्याला 3-4 दिवस मीटिंग करता आणि इथं संध्याकाळी सुट्टी घेतो त्यासाठी 2 दिवस मध्ये काही शिकायला आम्हाला टायमिंग मिळत नाही म्हणून तुम्ही सांगायला पाहिजे. कारण नोंदणी पुढे त्यांच्याकडे असते डिलिव्हरीची. आम्हाला काय त्यांनी सांगितल्यानंतर त्याला ते पोराला याला द्या याला द्या त्याच्यात ते रेशन द्या हे द्या हे त्याला क्वेश्चन ट्रॅकर म्हणून काढलेत ना सर असं ती माहिती ती रेंज पण नसते सर. अपेक्षा आहे ना पालकांची आणि ते मॅडमचं कंटिन्यू इथं असायला पाहिजे म्हणून आम्ही तीर्मान केले म्हणून वरती पाठवतो. क्वेश्चन ट्रॅकर म्हणून घातलेत सर त्याच्या तिथं रेंज येत नाही. आणि दुसरं कोण विचारतो तर दुसरे विषय आता अंगणवाडीच्या टीचरचं असं आम्ही लिहून पाठवा सर. त्यांनी दुसरं टीचर हे टीचर बी असून बरा होता सर. आणि काय होतं आठवड्याला 20 दिवस टीचर असतात. आणि सर मी समजलं काय झालंय आम्ही मराठी शाळा शिकवले पण आम्हाला नोकरीचं भेटू नाही कारण आमची एज्युकेशन मराठी तर आता कर्नाटकमध्ये कन्नड झाले. पहिला प्रॉब्लेम व्हायचा कारण शिकवण्याची कला शिकता आहे. या विषयासाठी आम्ही काय बी बोलत नाही सर. काय म्हणलं तर आदर्श भाषा म्हणून पहिल्याच बोलले सर. ते विषयासाठी तुम्ही काय त्याच्यामुळे तर लोक कन्नड शाळेकडं किंवा इंग्लिश लोक वळाले. प्राधान्य तुम्ही मराठीला दिलेलं आहे की नाही? कारण उद्या प्राधान्य नाही मला उद्या मला गेलं समजा सर्टिफिकेटला मराठी की आणि मराठीमध्ये नोकरी करू शकत नाही. तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे सर. ते मेन प्रॉब्लेम सर त्याच्यामुळं संख्या कमी व्हायली मराठी शाळेकडं. ते वरतीमध्ये करा म्हणतात तर करतात सर. प्रॉब्लेम मी नाही तो मेन प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्र तुम्ही मराठी शाळा टिकवा म्हणणं एवढं झालंय कारण का मराठीला तुम्ही प्राधान्य नाही सरकारकडनं कन्नड इंग्लिशला मग मराठीला तुम्हाला आता लोक तिकडे वळाले मराठीकडे कमी झाली लोक. तुम्ही मराठी शाळेला महत्व द्या. लोक ऑटोमॅटिकली होणार. हा इथं मराठीला प्राधान्य नाही आहे कारण का पुढे गेल्यावर प्राधान्य नाही. त्याविषयी 2 पॉईंट झाला आणि काय बोलायचं सर आता अंगणवाडीचा विषय झाला तोच विषय हा आमच्या शाळेचा पण आहे. का म्हणताना आमच्या शाळेमध्ये 2च शिक्षक आहेत एक कन्नड आणि मराठी शिक्षक आहेत ना त्यांना हा वरचा दबाव आहे का ना बहुत जास्त लोड झालाय. शिक्षक मुलांना शिकवणार करणं ते रोज 3 वेळा 4 वेळा त्यांना बाहेर जावं लागतं. आमच्या गावामध्ये रेंज नाही बाहेर जाऊन तिकडे जाऊन ते मोबाईलवरती पाठवायला लागतंय. ते आल्यानंतर टायमिंगच संपतंय मुलांना शिकवणार करणं. त्यासाठी आम्हाला अतिथी शिक्षक असो किंवा शिक्षक असो आणखी एक पैशाची गरज आहे. ते विषयासाठी मी काय झालं तर इथं फुटसंख्या म्हणून असतात एवढं मुलं त्यांच्या दाखल्याची असायला पाहिजे. एक टीचरला एवढं मुलं असायला पाहिजे. संख्या कमी असल्यामुळं कमी आता पहिल्याच असलेली 2 टीचरला आणि मुलांची दाखवती कमी येत. आता 2 टीचर आहेत म्हटलं सर. आता आणि टीचर वाढवा म्हटलं तसं वाटतं तरी बी तुम्ही सांगायला म्हटलं तर आम्ही ते वरती जाता सर तरी बी तसं प्रमाणे व्हायचं 100% कमायचं. काय होतं तसं 2 मास्तर 2 टीचर असतील तर 7 माणूस असायला पाहिजे म्हणून ते प्रमाणे. आता इथं तुमच्या शाळेमध्ये म्हटलं तर 16 मुलं तेवढंच आहेत. 16 आहेत तर 16 मुलं त्याच्यासाठी 2 टीचर आहेत सर ऑलरेडी. त्याप्रमाणे काम आहे का नाही ओव्हरलोड झालाय. सरांना ते टायमिंगच नाही त्याच्यामध्ये रेकॉर्ड पाठवायला टायमिंग कन्नड सर आपला विषय त्यांना कन्नड शिकवणार त्याच्या व्यतिरिक्त नाही. मग ते तुम्ही हेडमास्टरला काम लावता त्याच्यासाठी प्रायव्हेट आमच्या शाळेला नाही प्रत्येक शाळेला तुम्ही ते काम थोडं कमी लावा. शिक्षक ठेवा आणि त्याच्यात दुसरा 2 शाळा अटेंड करणारे शिक्षक ठेवा. दोन्ही आता पीडीओ करत नाही का तसं करा काय सुविधा करा त्याच्यात. सांगा सर त्यांचे प्रॉब्लेम आम्ही ऐकून म्हणलं तर काय आपल्या शाळेमध्ये 2 एक मराठी एक कन्नड शिक्षक आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेला सायन्स आणि गणित शिकवण्यासाठी शिक्षक मंजूर झालेला आहे परंतु खेडेगाव असल्या कारणामुळे इथं शिक्षक यायला
पाठीमागं पुढं करत आहे. कुणीही ही जागा घेत नाही झाली. त्याच्यामुळं इथं शिक्षक कमी आहे. ज्या वेळेला ते शिक्षक इथं घेतील त्यावेळेला ते हजर होतील. आता नरसेवाडीला पण तीच परिस्थिती होती, परंतु तिथं आता एका शिक्षकांनी बदलीमध्ये घेतलेले आहे. तिथं दोन्हीही 2 मराठी झालेत, आता 1 कन्नड. आता आज ना उद्या ते हजर होणार. तसं आमच्या शाळेला पण एक जागा मंजूर आहे, ते आज ना उद्या कुणीही घेतलं तरी ते येऊन हजर होते. आता माहिती नव्हतं माहिती सांगितलं. आणि काय विषय बोलायचा शाळाच्या व्यवस्थामध्ये झालं सर. टीचर येऊन दे आणि तेवढं संख्या जास्त येऊन दे म्हणून सांगण्यात मुलांच्यासाठी काय तर त्यांचं शिक्षण कसं आहे आणि त्यांचं चांगलं ते कसं वाढावं ते मी जरा चर्चा करा. तर शाळा रिपेरीसाठी काय अनुदान तुमच्याकडनं असतं? शाळेचं रंगकाम आहे, बाकीचं काम वगैरे ते करायचं असतं तर तिकडनं काय अनुदान असलं तर तुम्हाला सांगेल. अंदाज आहे किती पर्सेंटेज किती पर्सेंट काय वर्षाला किती खर्च आहे? चर्चा करायचा विषय संपलाय म्हटलं तर मी आता आम्ही काय अनुदान आले ते बी सांगतो सर. काय खर्च झाले ते समस्या सांगा. तू हाय बरे दोघं येत रे तू म्हणून पटत युवत रे हा प्रिंटर तेच म्हणाले सर. आणि काय आहे तेच जेवण सर तिकडचं बंद करून नाही आमचं शाळेत चालू करू दे. शाळेमध्ये चालू सर त्या विषयासाठी काय सांगता सर तुम्ही? आमचं काय नाही. त्याने आता बघा जेवणाचा विषय 2 वेळा SDMC ठराव केले, 2 वेळा मी लेटर पण लिहिलं, तरी देखील एकट्याने जरी पुन्हा शाळेकडे परतून बघितलेलं नाहीये. आता प्रस्तावना मी पाठवत नाही, माझ्यावर हे होतंय, गुन्हा होतोय, तो मी पाठवायला येत नाही. ते SDMC पुढाकार घेऊन त्यांनी करायला पाहिजे, साहेबांना भेटलं पाहिजे. हा त्यानंतर होणार ते. नाहीतर त्यामध्ये काय होतंय, शिक्षकांनीच पुढाकार घेऊन हे करायला काय म्हणून पाठवलं सर? हा विषय काय म्हणून? ಕಳಿಸಿಲ್ಲ ಸರ್ ಇವ್ರ ಎಲ್ಲ ಇವ್ರು ಹೋಗಿಲ್ರಿ ಅಲ್ಲಿ 2 ಸಲ ರೀ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತಿಗಾಗಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಗಾಗಲಿ ಅಕ್ಷರದಾಸು ಸಂಬಂಧನಾರೆ 2 ಸಲ ಸೈನ್ ತಗೊಂಡೇನ್ರಿ ಅವರು ಎಲ್ಲ ಲೆಟರ್ ಬರೋದು ಸೈನ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾರೆ 2 ಸಲ ಸರ ಮಾಡಿಕೇಶ್ ಹೋಗ್ಲಿಲ್ರಿ ಇವ್ರು ಜನನ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೇವೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಕಡೆ ಒಂದು ಲೆಟರ್ ಮಾಡಿದ್ರು ಸರ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ತಮ್ಮದು ಸಹಿ ಮಾಡಿ ತಾವೇ ಒಂದು ಈ ಆಫೀಸ್ಗೆ ಒಂದು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಕಾಪಿ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಲೆಟರ್ ಮಾಡಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸಹಿ ತಗೊಂಡ್ರೆ ಕಳಿಸಿದ್ರೆ ಅದು ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡಿ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಮನೆ ಭೇಟಿ ಹೋದಾಗ ನೋಡಿ आम्ही बी काही घर भेटीला गेलेलं नाही. थोडं सांगितलं इथं जेवणाची व्यवस्था बरोबर होत नाही आणि भात कच्चा असतो. आम्ही बी जेवण करून बघितल्या तर आम्हाला बी सांगितलं तर जेवण तुम्ही तिथं करून कसं आहे व्यवस्था होत होता जेवणाची कसं होत म्हणून आम्ही विचारला होता. ते भात कच्चा असलेली आणि त्याच्यामध्ये काय तर ते तुमच्या मुलं घरामध्ये सांगितलं तर ते बी चर्चा करा म्हणजे तर जेवणाची मदत काय होतात म्हणलं तर इथं आम्ही बघितलं थोडाच जेवण केलं सर पुरा त्या दिवसाचं. त्याच्यामध्ये तुम्ही आता काय समस्या होईल ते बी चर्चा करा सर. आणि दुसरं NGO नको NGO नाही आलं नाही ते नको आणि इथंच करा म्हणतात. तुम्ही काय तीर्मान करता ना ते तीर्मान आम्ही तुमच्याकडे वार्षिक किती येते म्हणजे मंथली असतंय काय कसं असतंय ते त्या जेवणाचा जो खर्च आहे सरकारकडे येणारा त्यांना परवडत नाही. शाळेत कसं काय परवडत नाही म्हणजे मी काय म्हणतो डेली तुम्ही किती देता दुसऱ्या शाळांमध्ये शाळेत जेवण बनवायचं असेल तर मुलांच्या संख्येवर 1ली ते 5वी पर्यंत एक रक्कम आहे. 1 रुपये 32 पैसे असे एका मुलाला दिवसाचा खर्च आहे. त्या खर्चामध्ये टमाटो कांदे तेल काय मसाला पदार्थ वगैरे आहेत मीठ हे सगळं त्याला खर्च करावा. भाजीपाला कांदे हे सगळंच त्याच्यामध्ये आहे. मग ते मुलांची पटसंख्या कमी असल्या कारणानं इथं ते परवडत नाही. ज्या ठिकाणी जास्त पटसंख्या आहे मी सांगतो सर परवडत. आता बघा सर ते राईस मिळतात गव्हर्नमेंटने काय राईस येतात ना ते येतात
आणि दाल येतात ते गव्हर्नमेंटने येतात आणि एक पोरांना सिलेंडरचं ते बी अलिंदा करतात नेमकं पैसे देतात म्हणजे त्याने आम्हाला सगळं कट करूनच देतात. सिलेंडरचे पण पैसे मोडून घेतात त्याने. तसंच आम्हाला सिलेंडर इथं देत नाहीत आणि ते वापरणं कसं आहे 1200 मुलांना एक सिलेंडर झालं पाहिजे आणि दूध तापायचं पण त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल माझ्याकडे लिस्ट आहे सर. ते लिस्ट प्रमाणे मी तुम्हाला हिसाब देतो सर सगळी आणि पुरवठ होता सर. काय म्हणलं तर इथं बाजू शाळेमध्ये 18 पोरं आहेत सर. पोरांची त्यांनी कसं करायला सर तिथं त्यांनी बी करायला नाही इथं जेवण करायला त्यांनी सर. हे बघा हायर प्रायमरीला 2 रुपये 75 पैसे आहे 6वी 7वीच्या मुलांना एक दिवसाला आणि ह्या लोअरच्या मुलांना कमी आहे त्याचं वेतचं. त्याप्रमाणेच खर्च करावा लागतं. वाटल्यास त्यांनी एक दिवस तो खर्च करून बघू देत आणि त्यानंतर सांगू देत. सर मी कारण एकच दिवस रेट जे आहे ते उद्या असत नाही. आता कांदे 50 रुपये किलो आहे. असं करा आता बघा सर ते लिस्ट आहे आमच्याकडे ऑर्डर कॉपी. एक मुलांनी केवढं पैसे केवढं रुपये मिळतात आणि एक जेवणचं केवढं खर्च येतो मुलांचा ते लिस्ट आम्ही सरला पाठवत असतात. ते प्रमाणे आणि दुसऱ्या शाळेमध्ये इथंच करायला म्हणून आम्ही सांगितलं आणि हिरिया शाळेमध्ये वेगळ्या रेटच्या टाईप पण सर सांगला. तसं काय नाही रेट एकच आहे सर. एकच नाही आहे सर. एकच नाही आहे. लिस्ट पाठवा तुम्ही. देतो मी तुम्हाला लिस्ट पाठवतो सर. बरोबर आहे त्यांचं तरी पाठवतो की आम्ही काय उद्या तातडीने देत नव्हतो. एक महिना प्रमाणे येतात आणि ते तुम्ही जेवणचं इथंच करायला हे करायला एवढं लोक इथंच करा म्हणून तुमचं हे सांगा तुमचं संमत आता बघा तुमचं इथंच करा म्हणून किती पालकांची सहमती आहे तुम्ही हात असं हात उठून हे केलेलं आणि इथं जेवण करायला पाहिजे म्हणून त्यांनी पास केलं म्हणून आम्ही जेवणाची जरा आणि काय विषय येतात. आमच्यामध्ये जो बाई आहे स्वयंपाकाची बाई आहे तिला काय काय काम लावायचं आहे तुमच्याकडे काय ठरवलेलं आहे का फक्त स्वयंपाक करायचं तेवढंच आहे त्यांना? जेवणाचे जेवणाचे तेवढंच करायला झाडू मारायचं पाणी स्वच्छता वगैरे घर खायचं ते क्लीन करायचं ते काम करायला जेवण केली आपण मुलाला धुवायचं. ಇಲ್ಲ ಸರ್ ಅದು ಮಕ್ಕಳನ್ನ ತೊಳ್ಕೊಬೇಕು ಸರ್. ಅದು ಅವ್ರು ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಸರ್. ಊಟ ಮಾಡಿದ್ವು ಮಕ್ಕಳನ್ನ ತೊಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ಅಲ್ಲಿ ಏನಿರ್ತದಲ್ಲ ಜಾಗ ಅಲ್ಲಿ ಇಡ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಸರ್. ಅದು ತೊಳಿಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮಕ್ಕಳು ತಾಡಿದ್ರೆ ಮಕ್ಕಳನ್ನ ತೊಳೆದು ಇಡ್ಬೇಕ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಡೈಲಿ ಅವ್ರು ಬರ್ತಾರೆ ಅವ್ರು ತೊಳೆದು ಇಡ್ಬೇಕ್ರಿ. ऍडजस्टमेंट वर जात असते तुम्ही काय त्याप्रमाणे होत बघून आणि काय दुसरं शाळेसाठी काय आहे म्हणजे रिपेरीसाठी काय असं ते नंतर सांगा. अनुदान आलेलं प्रारंभिक शुल्क म्हणून 6,000 रुपये त्यांचे आहेत आणि शाळा अनुदान म्हणून एकदा 5,000 आलेले आहेत एकदा 7,500 आलेले आहेत आणि ग्रंथालयाचं अनुदान म्हणून 2,500 आलेले आहेत आणि
शू आणि सॉक्स मुलांना बूट आणि सॉक्स 5,800 रुपये आहेत आणि पियाचे पाणी आणि शौचालयाच्या खर्चासाठी एकदा 5,800 रुपयाला लिहायचा, एकदा 3,100 रुपयाला लिहायचा, अनेकदा 3,100 रुपयाला लिहायचा, अनेकदा 2,000 रुपयाला लिहायचा आणि STMC म्हणून 500 रुपये अनुदान आलेलं आहे STMची तरबेतीला आणि ST विद्यांजली म्हणून 500 रुपयाला लिहायचा आणि ते सगळी मिळून इंटरेस्ट 230 रुपयाला लिहायचा. सगळी मिळून हे अनुदान 15,400 रुपये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खर्च झालेले म्हटलं तर शू आणि सॉक्सला बूट आणि सॉक्सला 3,100 रुपये खर्च पडलेला आहे आणि पाण्याची आणि शौचालयासाठी 3,101 वेळा, 5,701 वेळा आणि 4,800 रुपये 1 वेळा असं 3 वेळा खर्च झालेला आहे आणि STMCचं 500 रुपये खर्च पडायला येतं आणि विद्यांजली म्हणून 500 रुपये खर्च पडायला येतं असं एक खर्च पडायला येतं आणि अनुदान बी आलेलं येतं त्याप्रमाणे यायचं ना. आणि सर सांगितल्याप्रमाणे सगळे विद्यार्थीला पाठ्यपुस्तक दिलेले आहेत दिल्याने सगळे सर बसा हो मामा बसा आणि सगळी मुलांना असणे ते अभ्यास पुस्तक म्हणून होमवर्क बुक म्हणून ते बी दिलेले आहेत म्हटलं आणि समोसे बी दिलेले आहेत सगळी मुलांना असणे पुस्तक आणि समोसे बी दिलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहेत आणि आम्ही बी ते डॉक्युमेंट बघितलेले आहेत. आणि इथं तुमच्या शाळेमध्ये कोण बी शिक्षक गौरव शिक्षक नाही म्हणून हे केलेले आहेत आणि इथं तुमच्या शाळेमध्ये कोण बी अंगविकल मुलं असू द्या आणि अंध मुलं असू द्या त्यांनी काही विशेष विद्यार्थी असतात ना त्यांनी कोण बी नाही म्हणून सर बी सांगितलेले आहेत त्याप्रमाणे त्यांचं बी कोणाचं बी डॉक्युमेंट नाही. आणि आम्ही वरती केलेले नंतर घरांची भेटी केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये थोडं पॉईंट आलेले आहेत. आता तुम्ही सांगितलेलेच आहेत ते पॉईंट नंतर तर जेवणाची व्यवस्था म्हणजे बरोबर नाही आणि मुलं आहेत तिथं जेवण करत नाही बरोबर आणि संस्थेचं आमचं जेवण नको तिथं जेवणची व्यवस्था करा म्हणून थोडं मुलं पालक लोक सांगितलेले आहेत आणि घराकडून काय मुलं डबा घेऊन येतात म्हटलं तर आम्ही बी त्याची बघितलं सर इथं 11 पोरं असलं तर त्याच्यामध्ये 9 पोरांची डबा होतात आणि ते बी ते पोटा मारून हे केलेले आहेत ते बी तिथं डबा येऊन इथं केवढं जेवण करतात ते म्हटलं तर इथं जेवणाची व्यवस्था जरा अस्वस्थ म्हणून तिथं बी आम्हाला बी माहिती आणि घरामध्ये घरबेटीत बी पालक लोक सांगितलेले आहेत बरोबर जेवणच्या आणि आठवड्याला एकदा सिही तिंडी द्यायला स्वीट द्यायला पाहिजे म्हणून तिथं सांगितलेलं आहे आणि भाजी द्यायला पाहिजे आणि चपाती नाही तर रोटी द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचं उत्तर सांगितलेलं आहेत. आणि मासिक सभाचं काय आहेत ना ते सभामध्ये सभाचं इथं आमच्या घरामध्ये येऊन सही करून जातात म्हणून थोडं पालक लोक सांगितले बोलत नाही सर तुम्ही सभाला मासिक सभाला सर आता मासिक सभेला पालक लोकांना असणे तुम्ही बोलत नाही सर इथं मी सगळ्यांना नोटीस परंतु काही पालक लोक मीटिंगला येत नाही एकटा येतोय त्यांचं काम असतं अर्जंट त्याने सर माझं अर्जंट काम जातात असं एक येऊन जातात चर्चा करायला पाहिजे तिथं बसून काय चाललंय ते त्याच्याबद्दल चर्चा केलं पाहिजे. नोटीस पाठवतात नोटीस मध्ये काय विषय म्हणले त्या संदर्भाला काय विषय आहे त्या वेळेला मी उदाहरणार्थ शाळेचं अनुदान जमा झालं ते खर्च करायचं कसं अनुदान जमा झाल्यानंतर ते खर्च करण्यासाठी
झालं सर ते. आता बघा पालक लोक कोण आहेत ना, त्यांनी बी मराठीमध्ये लिहिलेले पाठवून दिलेले आहेत. मग सर सांगतो काय ते आवश्यकता मीटिंग असेल ते विषय घालून हे केलेलं असतं. पालक लोक तुम्ही वाचून बघायला पाहिजे काय विषय येतात, किती टायमिंगला येतात आणि काय विषय तुमच्या मुलासाठी यायला पाहिजे सर. घेऊन इथं काय चर्चा चाललंय काय चाललंय म्हणायचं चर्चा करायला पाहिजे सर. सर झालं घ्या सर ते विषय. आणि अनेक टीचर शिक्षक पाहिजे म्हणून पालक लोक बी सांगितलेलं आहे सर. आम्ही घरबेटी जाताना टायमामध्ये आणि आम्ही जेवणचं सांगितलं नाही सर. तेव्हा पोरं डबा घेऊन येतो. 8 पोरं डबा घेऊन आणलेली आम्ही बघितलेलं आहे सर दुसरा दिवसमध्ये. आणि काय ते दूध दिलेले सर तिथं दूध देतात. दूध देताना टाईममध्ये बी ते बी कमी प्रमाणे दिलेलं बी आम्हाला माहिती आहे सर. पोरांना पूर्ण 1 ग्लास तर द्यायला पाहिजे, नाहीतर 1 पोना ग्लास तर द्यायला पाहिजे. त्याच्याने कमी झालं आम्हाला माहिती आहे. आणि जेवणच्या काय व्यवस्था आहेत नाही सर. जेवणच्या याच्यामध्ये सांबारमध्ये थोडंच तरकारी असलेली बी आम्हाला माहिती आहे. आता आम्ही बी ते वरती केले आहेत. आणि भातचं बी सांगितलं तेव्हा जरा कच्चा असलेली भातचं आणि पूर्ण हे केलेलं नाही सर. ते म्हटलं तर जरा अजून हे व्हायचं होतं ते केलं सर. ते तुमच्याकडनं बंद करायला होतंय का नाही ते जेवण तुमच्याकडनं बंद करायला होतंय का नाही. तुम्ही पालक लोक असतात होय ना, तुम्ही इथं शाळामध्ये काय चाललंय ते बघून तुम्ही विचार करायला पाहिजे. आता आमच्यावर विचारलं तुम्ही काय सांगतात. आम्ही काय ते मीडियम एक कोंडी असल्यासारखा पालक लोक काय सांगतात, पोरं काय सांगतात आणि मीटिंगचं कमिटी काय सांगतात ते आम्ही वरती पाठवून देणार. ते बदल होतात काय नाही, काय बदल होत नाही ते आम्ही सांगत नाही. तुम्ही सांगायला तुमचा अभिप्राय काय आहे. मीटिंगला नोटीस सर सांगायला सही करून जातात म्हणून तुम्ही सांगा ते विषय काय चूक होतात यासाठी आम्ही तुम्ही बघायला पाहिजे. पालक हा माझा मुलगा शाळेत जाऊन का नाही, पालक केवढं मास्तर केवढं शिकवलाय, वेळेवर शिकवलंय का नाही, हे त्यात काय कधी तुमच्या मुलं असतात कोण दुसऱ्याने तुम्ही किंवा तुमच्या मुलासाठी आमच्या मुलं काय शिकाले आणि शाळेला जातात का नाही, काय खेळायला जातात आणि काय शिकले. तुम्ही प्रायव्हेट स्कूलला तुम्ही करा अरे सगळा कामं काय असते, कामं इकडे गेले तिकडे गेले, आपली मिटिंग असलं हे असताच नाही. आणि काय होणार आम्ही काय सांगू का यातून जातो आता तुम्ही काय राणी कामं तुम्ही कसं होणार. आजपर्यंत जेवण इथे डब्बात कायद्याने असं का म्हणतो इथे स्वयंपाक करीत का ना खूप काळ बंद पडला. कशामुळे बंद पडला सांगा. मामा त्यांनी तेवढं जोरनं बोलायला म्हणतात तर त्यांच्या मनामध्ये काय ते काय बंद केलं त्यांच्या बरोबर आहेत ना. आता तुम्ही बोलाले आणि आम्हाला इथं जेवण करायला प्रयत्न करा म्हणून पहिले आणि काय होत आता तुमचं बंद पडलं एवढं सांगा दुसरं मामा अनेक नाही जेवणाचे झाला बॉडीच्या पिरियड मध्ये
बॉडी गेली आता त्यांना विषय तो माहिती आता अशी विषय आम्हाला विचारला तर आम्ही कुठं सांगणार विषय करतो बोलत नाही तेव्हा त्याचा का म्हणण्याचा उद्देश शेतने 2-3 वेळा चोरी केली म्हणणार गेले कशी गेली कोणामध्ये गेली का गेली ह्याच्यावर तुम्ही संरक्षण तू शिकवते तू राहते शिकवते मग तेच हे शंकर वरून पण जेवण चालू झालं सगळ्या शाळात नाही कसं करणार नाही असं सांगा चालू करू बंद का आता तुम्ही पुन्हा चालू करा म्हणून असंच ते विषय सोडून दुसरे करा एवढाच आम्ही लिहून द्यायला येतात तर तुम्ही पूर्ण चर्चा केली संघाला ठराव म्हणजे आता दुसरे विषय चोरी 3 वेळा गेली गावच्या सगळे लोक क्रिया करून त्या गावच्या लोकांनी चोरी केल्या आणि बशी कुठे राहता गावच्या सगळे लोक शाळेचा विषय हो जेवणाचा विषय मी गव्हर्नमेंट चुकू ठेवा की तुम्ही ಮೇಡಮ್ ಬರ್ ಕೊಟ್ಟಲ್ರಿ जरा थांबा ते लाईव्ह बोले जरा नंतर बोलव थांबते जरा थांबणे काय हे चालू आहे नंतर बोलवा की आम्ही आठवड्यासाठी नंतर बोलवा ते तुम्ही ठरा शिकू काय आणि काय बंद कर असे चालला बंद कर आम्हाला बोलवा मी चालू आहे का बंद करा आमच्या बोलायच नाही जरा थांब आणि आम्ही रिपोर्ट केल्यामध्ये ते काय मुलांचे चेकिंग द्यायचे असतात ना त्याच्यामध्ये कमी आल्याने आम्हाला माहिती झालं आणि दूध देताना कमी दिल्याला आम्ही हे केलं सर आणि 6,300 रुपयाचं 6,350 रुपयाचं वोचर म्हणजे 4,800 रुपयाचं वोचर नाही सर बिल नाही खर्च पडलेली
6,350 रुपये. बिल असलेली 1,500 रुपयाचा आणि 4,800 रुपयाचं बिल नाही मिळत सर. आणि बूट दिलेले बी ते बी वोचर 6,700 रुपयाचं बिल वोचर नाही म्हणून नाही सर. ते आणि शौचालयाचं दुरुस्ती केलेले म्हणून शौचालयाचे वोचर पण नाही ते बरोबर येत नाही का. आणि पंच सौलभ्यासाठी खर्च केलेली 12,511 रुपये वोचर आहेत का. आणि आता अटेंडन्स मध्ये बी थोडं बदल झालेला आहे. म्हटलं तर काय इथं त्याचं जेवणचं अटेंडन्स आहे ना ते हाजरी आणि हाजराती आणि काय ते अग्निनंदक म्हणून असतात सर जेवणाच्या याच्यामध्ये. अग्निनंदक एमर्जन्सी बाहेर म्हणून ते डेट एक्सपायर झालेलं आहे तर 4 दिवस झाला ते रिफिलिंग करायला पाहिजे सर. तर रिफिलिंग ಮಾಡಬೇಕು. आणि सर SDMचे समितीचे सदस्य आहेत ना पण श्रीमती पूजा पुंडलिक कोलकर त्यांचं 900 रुपये खर्च पडले आहेत. आणि बाजीराव कृष्णाजी पाटील त्यांच्या नामावर 500 रुपये खर्च पडले आहेत. आणि मदन कृष्णाजी पाटील त्यांनी मेट आहे का त्यांच्या नामावर 550 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि सुनील सुतार त्यांचं घर त्यांचं फॅमिली आहे का स्नेहा सुतार म्हणून त्यांच्या नामावर 500 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि परशुराम पुंडलिक पाटील त्यांच्या नामावर 2,800 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि शंकर कल्लाप्पा पाटील त्यांचं फॅमिली गौरी शंकर पाटील म्हणून त्यांनी सदस्य आहेत 100 रुपये खर्च पडलेले आहेत. आणि श्रीमती सेवाता भू सावंत त्यांच्या नामावर 500 रुपये खर्च पडलेले आहेत सर. हे काय झालं सगळी मिळणार सगळी मिळून 5,900 रुपये खर्च झालेले आहेत. कशासाठी हे काय झालं सर ते शौचालयाचं बिल मध्ये लिहिलेलं आहे का शौचालयाचं क्लीन करायसाठी खर्च पडले म्हणून त्यांच्या नावावर खर्च घातलेले आहे. आणि असं वैयक्तिक खर्च दाखवायला येत नाही सर. ते आहे तर हेडमास्टरच्या नावावर बिल केलेले आहे त्यांच्या पर्सनल अकाउंटला जमा केलेलं सर. तसं जमा करायला येत नाही. पर्सनल अकाउंट हे वेगळं आहे तर ते हे कोण सदस्य आहेत ना SDMचे सदस्य आणि त्यांनी लोकांनी आता वाचून टाकलं त्यांच्या नामावर सगळे मिळून 5,900 रुपये खर्च पडले. पूजा पुंडलिक कोळकर 900, सेवांता बसावून 500, बाजीराव कृष्णाजी पाटील 500, मदन कृष्णाजी पाटील त्यांचं 5,550 रुपये, सुनील सुतार 500, परशुराम पुंडलिक पाटील त्यांचं 2,850 रुपये आणि शंकर पाटील त्यांच्या नावावर 100 सगळे मिळून 5,090 रुपये खर्च पडले. असं खर्च पडले आणि वर्गीमध्ये ठेवलेले ते विषय चर्चा करायची. अनुदान आले म्हटलं तर ते काय करत होतात ते तेवढंच दुसरे अंडीकार असतात नाही तर सामग्री कुठल्या तिथं कर द्यायला पाहिजे. वैयक्तिक हे करायला अवकाश नाही. आणि मराठी हिरिया प्राथमिक शाळा नंजनकुडल त्यांचं समग्र शिक्षण कर्नाटक योजनेमध्ये कॅनरा बँकच्या खाता संख्या येतात लास्ट 0095 म्हणून ते खात्यापासून 2,500 रुपये आणि 100 रुपये ते RR गणाचे मुख्याध्यापक मराठी हिरिया प्राथमिक शाळा त्यांच्या शाळा नंजनकुडल त्यांचं खाता संख्या लास्ट 6115 म्हणून IFSC कोड नंबर ते आहेत
त्यांचं स्टेट बँक खानापूरमध्ये 10/10 आणि 2022 आणि 17/8/2022 मध्ये 2 वेळा जमा झालेलं आहे. एक वेळा 2005, एक वेळा 1,000 रुपये.